परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहूया सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची मकर संक्रांत या सणासंदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सण समारंभाला एक विशेष महत्व आहे. सगळे सण समारंभ आपल्या निसर्गाच्या ऋतुचक्राशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक सणाचं एक विशेष वेगळं महत्व आहे. पण असं असताना सध्याच्या काळात आपण बघतोय हे सण समारंभ सगळे फक्त आनंदोत्सवाकडे वळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खूप विकृतीकरण पण होत आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्या प्रत्येक सणाचं आध्यात्मिक महत्व काय आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीनं आता आपण संवाद साधणार आहोत. सनातन संवाद या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचे माननीय श्री अमोल कुलकर्णी सर यांच्याशी. तर नमस्कार सर, आमच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण या सनातन संवाद या मालिकेच्या माध्यमातून विशेष आता सणांचे महत्व जे जाणून घेणार आहोत, त्यात आपण आता येणाऱ्या लगतच्या संक्रांतीच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला असं विचारावंसं वाटेल की तुम्ही सनातन संस्थेशी कधी जोडले गेलेला आहात आणि तुम्ही सध्या यामध्ये कशा प्रकारे काम करत आहात? सनातन संस्थेचा आणि मी साधारण 25 वर्षापूर्वी जोडला गेलो. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना एका मित्राच्या माध्यमातून मी सनातन संस्थेच्या सत्संगात जायला लागलो. पूर्वीपासून देवावर श्रद्धा होती, पण नेमकेपणाने साधना कशी करायची किंवा देवाची भक्ती कशी करायची हे माहीत नव्हतं. सत्संगात गेल्यामुळे तिथे ती भक्ती कशी करायची, साधना कशी करायची हे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या कृपेमुळे समजलं आणि विविध अनुभूती आल्या आणि मग ती श्रद्धा दृढ झाली. सध्या सनातन संस्थेचे विविध जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझा सहभाग असतो. ओके. नवीन वर्षाची सुरुवात झाली की वेध लागतात ते संक्रांतीचे. बरोबर. आणि संक्रांतीविषयी तिळगुळ घ्या आणि गोड बोला याच्या पलीकडे आता बऱ्याच लोकांना काहीच माहित नाही. बरोबर. तर कसं सांगाल की मकर संक्रांतीचं वेगळं महत्व काय आणि ती 14 जानेवारीलाच का साजरी केली जाते? हा, अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. ह्या सणाचं एक वैशिष्ट्य आहे ना की हा सण आहे ना हा तिथीवाचक नाहीये. हा सण आयनवाचक आहे. आयनवाचक म्हणजे काय, तर 14 जानेवारी ते 14 जुलै हा जो काळ असतो हा उत्तरायणाचा असतो आणि 14 जुलै पासून पुन्हा 14 जानेवारी पर्यंत दक्षिणायन सुरू होतात. म्हणजे सूर्य जो आहे तो सूर्याचा जो प्रवास असतो तर ह्या उत्तरायणामध्ये सूर्य हा उत्तरेकडे जातो. अच्छा. थोडक्यात काय, तर हा जो काळ आहे हा काळ हा अत्यंत चांगला असा समजला जातो. म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात पण हे सांगितलेलं आहे की उत्तरायणामध्ये मृत्यू जर का आला तर गती ही लवकर मिळते. म्हणून आपल्याला माहिती असेल की महाभारतामध्ये भीष्माचार्य सुद्धा ह्याच उत्तरायणाची वाट पाहत त्या शय्येवर पडलेले होते. या सणाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे की हा नेहमी 14 जानेवारीलाच येतो. त्याचं हेच एक कारण आहे की हा अयनवाचक असल्यामुळे जेव्हा उत्तरायण जे सुरू होतं त्या उत्तरायणाला हा सण येतो. ह्या सणामध्ये जर तुम्ही मगाशी म्हणाल की तिळगुळ घ्या आणि गोड बोला, म्हणजे हा सण कशाचा आहे की कटुता विसरून जाऊन एक आनंद किंवा एक चांगले संबंध, प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी हा सण साजरा केला जातो. या काळात एक दान द्यायची प्रथा आहे, म्हणजे या काळात दान दिल्यानं पुण्य मिळतं असा एक समज आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून याकडे तुम्ही कसं बघता, याविषयी काय सांगा? मुळात मकर संक्रांत ते रथसप्तमी हा जो काळ आहे तर याला पर्व काळ म्हटलेला आहे, पुण्यकाळ म्हटलेला आहे. शास्त्रात काय सांगितलंय तर गंगा, जमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी ह्या ठिकाणी जर स्नान केलं तर त्याचं खूप पटीने पुण्य हे आपल्याला मिळतं. त्यामुळे या कालावधीमध्ये ना या नद्यांमध्ये विशेषतः स्नान केलं जातं. अच्छा. याच कालावधीमध्ये समुद्र स्नान पण केलं जातं, कारण स्नानाचं विशेष फळ हे तिथं मिळतं. आता या कालावधीत दान का करतात, तसं मग सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरती जे सात्विक वातावरण असतं त्या सात्विक वातावरणाचा लाभ व्हावा यासाठी या कालावधीमध्ये दान,
तप, साधना, तपश्चर्या या गोष्टी अधिक प्रमाणात केल्या जातात. आणि असं म्हणतात की यामध्ये आपण जे दान करतो या काळामध्ये, तर पुनर्जन्म जेव्हा होतो, कारण आपली हिंदू संस्कृती पुनर्जन्म मानते, तर पुनर्जन्म जेव्हा होतो तेव्हा जे दान केलेलं असतं तर त्याच्या 100 पटीने पुन्हा आपल्याला प्राप्त होतं. म्हणून या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दान करावं. अच्छा. आता हे जे दान आहे, हे दान कुणाला करावं किंवा काय दान करावं, तर ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सर्वप्रथम दान काय करावं तर हे सांगतो. धर्मशास्त्रात सांगितलं ते, त्यात काय सांगितलं तर नवे भांड, वस्त्र, शिधा, अन्न, तीळ किंवा तिळाचं पात्र, घोडा, गाय, सुवर्ण किंवा भूमी ह्या दान कराव्यात असं धर्मशास्त्र सांगतं. आता हे दान करत असताना, आता आपण जर आजचा काळ बघितला तर सर्वसामान्याने हे सगळं दान असं करणं सहज शक्य होईल सगळ्याच गोष्टी असं नाहीये. मग आपण काय करतो, दान स्वरूपात काय करतो तर पैसे अर्पण करतो. पण धर्मात पण काय सांगितलंय, दान कुठे करावं तर सत्पात्रे दानम असं सांगितलेलं आहे. दान करत असताना पात्र व्यक्ती किंवा पात्र ठिकाणी आपलं दान जातंय ना, हे पाहणं खूप आवश्यक आहे. कारण तिथे जर आपलं दान गेलं तर त्याचा विनियोग योग्य करण्यासाठी होईल आणि त्याचं आपल्याला खऱ्या अर्थाने पुण्य मिळेल. म्हणून मग दान करत असताना धर्मशास्त्र काय सांगतं किंवा धर्मग्रंथात काय सांगितलंय तर संतांच्या ठिकाणी किंवा अशा काही संस्था संघटना की ज्या राष्ट्र आणि धर्मरक्षणाचं कार्य करतायत, धर्मजागृतीचं कार्य करतायत, अशांच्या ठिकाणी जर आपण दान केलं तर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये त्याचा लाभ होतो. अच्छा. मग वाण हा काय प्रकार आहे? म्हणजे आता स्त्रियांच्या मध्ये बऱ्याचदा असं वाण देणे, आता अशा प्रकारचं हे प्रचलित आहे. तर हे दान आणि वाण नेमकं वेगवेगळं आहे की ते एकच आहे? हा, आता दान हे आपण कोणीही करू शकतो. वाण हे जे आहेत ना, हे स्त्रिया काय करतात या कालामध्ये हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने वाण दिलं जातं. मग आता या काळामध्ये म्हणजे साधारण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू केलं जातं. जसं मगाशी म्हटलं की तो पुण्यकाळ असतो, त्यामध्ये अधिक सात्विकता आलेली असते, ईश्वरी लहरी आलेल्या असतात, त्याचा लाभ व्हावा यासाठी या कालावधीमध्ये हळदी कुंकू केलं जातं. म्हणजे त्याचं पण एक कसं आहे की स्त्रियांना तिथे अत्तर लावलं जातं, गुलाब पाणी शिंपडलं जातं, त्यांना हळद आणि कुंकू लावलं जातं सुवासिनी स्त्रियांना. त्याचे कारण काय आहे की ही जी सात्विकता आहे त्यामुळे काय होतं की जे हळदी कुंकू करणारी जी स्त्री आहे तर तिला पण त्याचा लाभ होतो आणि ज्या स्त्रीला ते कुंकू लावलं जात आहे तर तिच्यातलं पण जे देवी तत्व आहे ते जागृत होतं आणि दोघांनी त्याचा लाभ होतो. पण त्याच वेळी काय होतं, तर वाण दिलं जातं. आता वाण देताना, वाण म्हणजे काय तर त्या स्त्रीला जे आपण आपल्या भाषेमध्ये आपण लुटणं असं म्हणतो ना, तर कुमारिकांकडनं पण काही वेळा ते लुटलं जातं. मग आता आपण काय बघतो तर हल्ली काहीतरी प्लास्टिकचे कंगवे किंवा प्लास्टिकची भांडी अशा प्रकारचं वाण दिलं जातं. बरोबर. पण शास्त्र काय सांगतं की आपल्याला जर का सात्विकता समाजाची वाढवायची, आपल्याला पण सात्विक व्हायचंय किंवा ही जी सात्विकता आता जी आहे या कालावधीतली ती ग्रहण करायची, तर दान कसं असायला पाहिजे, सात्विक असायला पाहिजे. प्लास्टिकचे जे चमचे असतील किंवा प्लास्टिकचे काही कंगवे असतील, प्लास्टिक मुळात हा धातूच असात्विक आहे. बरोबर. मग अधिक सात्विक काय तर समाजापर्यंत अध्यात्म शास्त्र पोहोचवणारे धर्मग्रंथ. जसं आता सनातन संस्थेच्या वतीने विविध धर्मग्रंथ बाजारामध्ये आहेत किंवा अन्य पण संघटना आहेत की त्यांचे पण वेगवेगळे धर्मग्रंथ बाजारामध्ये आहेत. तर अशा धर्मग्रंथांचं तुम्ही वाण देऊ शकता. याचा लाभ काय होतो की अशा ज्या वस्तू असतात ह्याचा आपण जेव्हा वाण देतो तेव्हा काय होतं तर ह्या सात्विक वस्तू लोकांच्या घरांपर्यंत पोहोचतात आणि असे ग्रंथ घरातले सगळेजणच वाचतात ना, बरोबर, त्यांच्यापर्यंत ते शास्त्र पोहोचतं. त्याचबरोबर आणि काय करू शकतो तर अशी देवतांची सात्विक चित्र असतात, ही जी सात्विक चित्र आहेत ही चित्र पण आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्याचबरोबर उदबत्ती आहे, सात्विक नामपट्ट्या आहेत, जे काही जेणेकरून आपण जे वाण देणार त्याचा त्या स्त्रीलाही लाभ व्हायला पाहिजे, सात्विकता वाढली पाहिजे. असं जर वाण दिलं तर खऱ्या अर्थाने त्या मकर संक्रांतीचा जो पर्व काळ आहे, पुण्य काळ आहे, त्याचा लाभ होतो. पूर्ण त्या कुटुंबाला लाभ. अगदी बरोबर. संक्रांतीच्या काळामध्ये आता ती फॅशन म्हणून असेल किंवा तो कसा हे आला माहित नाही, पण काळे कपडे परिधान करायचा एक ट्रेंड आलेला आहे. संक्रांतीला बऱ्याच म्हणजे स्त्रिया असतील किंवा अगदी पुरुषही आता काळे कपडे परिधान करायला लागले. हे योग्य आहे का किंवा त्याला काही शास्त्रीय आधार आहे का किंवा ते त्याच्या पाठीमागे काय आहे नेमकं? हा, अगदी तुम्ही माझ्या मनातला प्रश्न इथे विचारलात.
जे एक वाक्य म्हटलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये की शास्त्रात रूढी बलीयते. म्हणजे काय, तर काही वेळा काय होतं की शास्त्रापेक्षा पण रूढी बलवान ठरते. ही एक प्रकारची रूढी आलेली आहे गेल्या काही वर्षांपासून. मुळात आपल्या हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं की काळा कपडा कधीच परिधान केला जात नाही. अच्छा. आपण वस्त्र घेताना इतर वेळी पण आपण काळे कपडे कधी घालतच नाही. मग सणाच्या वेळी कसं काय हिंदू धर्म सांगेल काळे वस्त्र परिधान करायला? मुळात ह्याच्या मागचं पण एक अध्यात्मशास्त्र असं आहे की प्रत्येक वस्तू जी असते तर ती काय करत असते, काहीतरी रज तम किंवा सत्व अशा लहरी प्रक्षेपित करत असते. बरोबर. प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटक. तर काळा रंग जो आहे, काळं वस्त्र जे आहे, तर ते काय करतं, तमोगुणी स्पंदन प्रक्षेपित करतं. आता ही जी तमोगुणी स्पंदन आहे त्याचं काय होतं, ती जी व्यक्ती ते काळे कपडे घालणार त्यालाही त्याचा त्रास होतो. ती जिथे वावरते तिथलं वातावरण पूर्ण दूषित होतं. आणि म्हणून काळे कपडे संक्रांतीलाच नाही तर इतर वेळी कधीही घालू नयेत. असं कुठल्याही धर्मशास्त्रात, धर्मग्रंथामध्ये संक्रांतीला काळे कपडे घालावेत अशा कुठल्याही प्रकारचं कुठेच आढळत नाही. त्यामुळे काळे कपडे न घालता सात्विक रंगाचेच कपडे घातलेले केव्हाही श्रेयस्कर. अच्छा. मग आता कुठल्याही सणाच्या निमित्तानं ह्या ज्या मध्येच आधीमध्ये कुठल्या पण ह्या रूढी येतात आणि त्याच रूढ होत जातात. बरोबर. हा प्रकार तसाच आहे, म्हणजे त्याला काही शास्त्रीय आधार मुळातच नाही, नव्हताच आधी. हा, जसं की आता आपण नवरात्री बघतो. नवरात्रीमध्ये काय, 9 दिवस 9 रंग अशा साड्या घातल्या जातात, तसे ड्रेस घातले जातात. तोही ट्रेंडच म्हणायचा. तोही ट्रेंडच आहे. ती पण एक प्रकारची रूढीच आहे. ह्याच आणि ह्या मागचं मूळ कारण काय आहे, म्हणजे आमचे गुरुदेव म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले काय सांगतात की आज समाजामध्ये ही स्थिती का आली आहे, कारण समाजाला धर्मशिक्षण नाही. आणि धर्मशिक्षण म्हणजे हिंदू समाजाला धर्मशिक्षण नसल्यामुळे काय होतं की कुठून तरी काहीतरी येतं आणि मग ते तसं करण्याची एक प्रकारची रूढी निर्माण होते. जसं आपण आता काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सव होऊन गेला, मग कोणतरी येऊन सांगितलं की मूर्ती विसर्जन नको, दान करा. मग ते धर्मशिक्षण नसल्यामुळे काय होतं, हिंदू समाजातले बरेच जण ते दान पण करतात. आता देवाच्या कृपेने सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या संदर्भात कार्य करतात आणि ती कुठे प्रमाणात कमी होत चाललंय. याचं मूळ जर आपल्याला पाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की समाजामध्ये अधिकाधिक धर्मशिक्षणाचा प्रसार करावा लागेल. अध्यात्मशास्त्र जर कळलं तर आमचा असाही अनुभव आहे की लोक हे सगळं बदलतात आणि धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. ओके. संक्रांतीच्या काळात बोरनानाची एक पद्धत रूढ आहे. बरोबर. ती काय आहे नेमकी, म्हणजे ती योग्य आहे, अयोग्य आहे, किंवा ती करायची असेल तर ती कशा पद्धतीनं शास्त्रीय आधारे केली पाहिजे? हा, आता बोरनाण जे आहे ते कधी करतात, तर लहान बाळ जन्माला आल्यावर जी पहिली संक्रांत येते तर त्या संक्रांती दिवशी ते बोरनाण करतात किंवा संक्रांतीपासून सप्तमीपर्यंत ते बोरनाण केलं जातं. मग त्यावेळी काय करतात, तर लहान बाळाला झबले शिवतात. पुन्हा एक लक्षात काय घ्यायचं की ते काळ्या रंगाचं शिवायचं नाहीये. मग त्या झबल्यावर खडी असते, मग त्या खडीवरती ते साखरपुटाणे असतात ते लावतात आणि त्याच्यावरती मग ते विविध प्रकारचे दागिने आपल्याला माहिती ते घालतात लहान मुलांना. आणि मग ते त्यांना ना न्हाऊ घालतात. न्हाऊ कशाने घालतात, बोर किंवा उसाचे छोट्या छोट्या कांड्या असतात त्याने. तर हे तर त्यांना चुरमुरे. आणि मुलं काय करतात, ते खाली पडलेले जे आहे तर त्या डोक्यावर जे आपण टाकतो ते खाली पडलेले ते ग्रहण करतात. आता ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे अशी समजूत आहे की ह्याच्यामुळे काय होतं की जो येणारा जो उन्हाळा आहे तो उन्हाळा लहान मुलांना बाधत नाही आणि त्यांचं आरोग्य आहे ते उत्तम राहतं. अशी त्याच्यामागे समजूत आहे. ही जी प्रथा आहे, बोरनाणाची जी पद्धत आहे, तर ती विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये ही प्रथा आहे. आणि त्या दिवशी पण मग ज्या स्त्रिया येतात त्यांना हळद कुंकू दिलं जातं. अशी ती प्रथा आहे. म्हणजे बोरनाण शास्त्रीय दृष्ट्या ते योग्य आहे. हा, मग त्याच्यामागे शास्त्रीय दृष्ट्या म्हणण्यापेक्षा त्यामागे काय आहे ना की लहान मुलांच्या साठी ती एक केलेली कृती आहे ना, त्यामुळे भाव ठेवला तर भाव किती देव आहे ना. त्यामुळे लहान मुलांच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर ती कृती अगदी योग्य आहे. संक्रांतीला आपण म्हणजे तिळगुळ वाटतो. आत्ताची तिळगुळ बाजारात रंगीबिरंगी पांढरे आहेत त्याप्रमाणे आहेत, पण मूळ तीळ आणि गुळ तेही काही प्रमाणात आपल्याला बाजारात बघायला मिळतातच. बरोबर. मग ते नेमकं म्हणजे तिळगुळ वाटायची ही संकल्पना काय असेल त्याच्या पाठीमागे? त्याच्यामागे जर आपण आध्यात्मिक जर बघितलं तर तीळ हे जे आहेत ना, पांढरे तीळ, तर तीळ हा मुळातच पदार्थ अत्यंत सात्विक आहे. वातावरणातल्या ज्या सत्वगुणी लहरी आहेत त्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता त्याची सगळ्यात जास्त आहे.
आणि आपण जेव्हा तीळ आणि गूळ ह्याचं मिश्रण जे बघतो, तर हे मिश्रण काय करतं, तर ब्रह्मांडातल्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या सात्विक लहरी ह्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतं. म्हणून आपण काय बघतो की घरामध्ये जेव्हा संक्रांतीनिमित्त तिळगुळ केलं जातं तर किंवा वड्या केल्या जातात त्याच्या, तर आधी देवाला ठेवतात ना. देवाला ठेवल्याने काय होतं, त्याच्यामध्ये ते ईश्वरी तत्व येतं आणि ते तत्व सगळ्यांपर्यंत ते पसरतं. हा त्याच्या मागचा मूळ भाग. दुसरं एक काय, तर जसं आपण आता विज्ञानाने पण ते सिद्ध केलंय, म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ना की आपल्या ऋषीमुनींची आपल्यावर केवढी कृपा आहे. आपले ऋषीमुनी खऱ्या अर्थाने सायंटिस्ट आहेत. हे कसं, तर विज्ञान आता सांगते की तीळ हा जो पदार्थ आहे तीळ, तर हा कसा आहे, तो उष्ण आहे. हे वातावरण कसं असतं, थंड असतं. आणि जेव्हा आपण हा उष्ण पदार्थ आता खातो तेव्हा काय होतं, शरीरातली उष्णता वाढते आणि थंडीची जी तीव्रता आहे तर ती तीव्रता कमी व्हायला मदत होते. म्हणून आपला हा जो सण हा कसा आहे की पर्यावरण पूरक आहे. म्हणून आपल्या हिंदूंचा कोणताही सण आपण बघितलं तर पर्यावरणाला हानी अशी कुठल्या सणाने कधीच होत नाही. म्हणजे हा परिवर्तनाचा काळ आहे. बरोबर. आपल्या शरीरात सुद्धा तो म्हणजे शारीरिक परिवर्तन घडण्याच्या दृष्टीनेच आपण थंडीच्या काळात तीळ खातो आणि उन्हाळ्याकडे मार्गक्रमण करतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की संक्रांतीनंतर कणाकणाने ती थंडी कमी होत जाते. येस. या तिळगुळासोबतच अजून एक सुगड नावाचा एक प्रकार आपण बघतोय. तो काय असतो नेमका आणि तो कशासाठी वापरला पाहिजे संक्रांतीमध्ये? सुगड हे जे आहे ना, ह्याची थोडीशी कल्पना आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक कथा आहे ती सांगतो. म्हणजे सूर्यदेव जेव्हा होते तर सूर्यदेव हे पृथ्वीवरील जो बर्फ होता ते बर्फाचं पाणी करण्यासाठी त्यांनी प्रचंड उष्णता निर्माण केली. आणि त्यांचे जे 7 घोडे असतात तर त्या घोड्यांना ती उष्णता जाणवू लागली. मग सूर्यदेवाने काय केलं की एक लाकडी मातीचं मडकं घेतलं आणि त्या मडक्यातून विहिरीतून पाणी वर काढलं आणि ते घोड्यांना प्यायला दिलं, कारण घोड्यांना तहान लागायला लागली. ते पाणी प्यायला दिलं. ते जे मडकं आहे ना, तर त्या मडक्याचंच एक छोटं रूप म्हणजे सुगड. थोडक्यात बघितलं तर सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ते सुगड हा एक रूप आहे. मग ते स्त्रिया काय करतात, त्या सुगडामध्ये ते सुगड असतं छोटं, त्याला छोटं बोडकं म्हणतात काही ठिकाणी, तर त्याच्यामध्ये काही पदार्थ त्याच्यामध्ये घातले जातात. मग ते पदार्थ कोणते असतात, जसं की आपल्या शेंगा असतात, त्याच्यामध्ये ऊसाची पेरं असतात, ऊसाच्या कांड्या असतात, गाजर असतं, बोरं असतात, कापसाचा बोळा असतो, त्याच्यामध्ये तिळगुळ असतो. असे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये ठेवले जातात. हळद कुंकू ठेवलं जातं आणि एक पाट घेतला जातो, पाट्याभोवती रांगोळी काढली जाते आणि 5 सुगड, त्या 5 सुगडाचं तिथं पूजन केलं जातं. बरोबर. 5 सुगडाचं पूजन केलं जातं. त्यातले 3 सुगड जे आहेत त्यातले 3 सुगड वाण म्हणून दिले जातात. एक सुगड हा स्वतःपाशी ठेवला जातो आणि एक सुगड हा तुळशीपाशी ठेवला जातो. आणि हे जे सगळे पदार्थ आपण जर बघितले ना, घेतले सगळे, हे सगळे पदार्थ जर तुम्ही म्हटलात की परिवर्तनाचेच वेळी येणारे पदार्थ आहेत. ते बोरं असतील, त्याच्यामध्ये शेंगा असतील, ऊसाची कांड्या असतील, हे सगळे त्यातले येणारे पदार्थ आहेत ते, आणि त्याचं ते वाण दिलं जातं. संक्रांतीनंतर संक्रांती सोबतच किंक्रांत हे योगाने येतं. ते नेमकं काय आहे? किंक्रांत म्हणजे काय? आता संक्रांती ही मुळात ना देवी आहे. संक्रांतीनी काय केलं तर ह्या दिवशी संक्रासुराला मारलं. आणि म्हणून ते संक्रांती असं म्हणतात. आणि देवीने काय केलं दुसऱ्या दिवशी, ज्याला करिदिन असं पण म्हणतात, की दुसऱ्या दिवशी किंकरासुराला मारलं, म्हणून त्याला किंक्रांत असं म्हणतात. म्हणजे मुळात हा जो सण आहे तर दुर्गुणांचा किंवा दुर्जनांचा तो नायनाट केला गेला ना. मग हा सण आपल्याला काय शिकवतो की देऊळ खा म्हणजे काय, तर चांगले गुण स्वतःमध्ये निर्माण करा आणि स्वतःमधली जी दुर्गुण आहेत ना ती दुर्गुण पण घालवा. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर स्वतःतले दोष, स्वतःतला अहंकार, हा अहंकार आपल्याला घालवायला हवा. ही जी शिकवण आहे ना, ही मोठी शिकवण संक्रांत सण जो आहे तो सण आपल्याला देतो. आणि सनातन संस्थेच्याच वतीने ना, सनातन संस्थेच्या सत्संगामध्ये ही आपले दोष कसे घालवायचे, अहंकार कसे घालवायचे, ह्याची प्रक्रिया शिकवली जाते, की जी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनीच ती निर्माण केलेली आहे, त्यांनी ती सांगितलेली आहे, त्यांचा संकल्प त्याच्या मागे आहे. आणि आपण जर त्यासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने संक्रांत सण आपण आध्यात्मिक स्तरावर साजरा करू शकतो. अगदी बरोबर.
धन्यवाद सर. तुम्ही इथं आलात आणि आमच्या दर्शकांना संक्रांत नेमकी कशी साजरी करावी आणि त्याच्या पाठीमागची धार्मिक पार्श्वभूमी काय होती त्याचा सगळा खुलासा केला. याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार. आणि सर्व दर्शकांनाही संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आर न्यूजच्या प्रेक्षकांना सनातन संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.